सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजची एकदम कडक ट्रिक देतो. मोजून 30 सेकंदात उत्तर येईल दादा. 12,000 रुपये मुद्दलवर पहिल्या वर्षी दर 33.3%, दुसऱ्या वर्षी दर 12.5% आणि आपल्याला काय विचारले 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातला फरक. ओके दादा, आपल्याला मुद्दल किती रुपये दिले दादा? 12,000 रुपये. किती रुपये दिले? 12,000. कालावधी 2 वर्ष म्हणल्यावर रेषा किती वाढायच्या? 2 रेषा वाढायच्या. ओके भाऊ, हे पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी आपल्याला दर किती दिलाय? 33.3. 33.3 ची व्हॅल्यू किती असती? 1/3. दुसऱ्या वर्षी दर आहे 12.5%. 12.5% ची व्हॅल्यू असते दादा 1/10. 1/3 गुणिले 12,000 म्हणजे किती आलं? 3 चौक 12, 4,000 रुपये आलं. काय प्रॉब्लेम नाही. 1/8 गुणिले 12,000, 8 एक्के 8, 4 राहिलं, 4 वर घेतले 0, 8 45, 0ला 0 म्हणजे किती आलं? 1500 आलं. म्हणजे हे तुमचं काय झालं? सरळ व्याज. सरळ व्याज किती रुपये आलं? 4,000 आणि 1,500 म्हणजे सरळ व्याज आलं 6,500. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षात चक्रवाढ व्याज ही नेहमी सारखं असतं. ह्याला दुसऱ्या कप्प्यात घेतलं. इथं दर किती चालू आहे दादा? 1/8 चालू. किती? 1/8. 8 45 म्हणजे किती आलं दादा? 500. हे सगळं तुमचं काय दादा? चक्रवाढ व्याज आहे दादा. 1500 आणि 4,000, 6,500 आणि हे 500. चक्रवाढ व्याज किती आलं दादा? 7,000 रुपये आलं. किती रुपये आलं? 7,000 रुपये. आपल्याला दोघांच्यातला फरक विचारलाय. ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे दादा? 500 रुपयाचा फरक आहे. किती रुपयाचा? 500 रुपये. भाऊ ट्रिक कशी वाटली एकदा कमेंट मध्ये सांगायचं आणि व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करायचा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.